लोहा नगरपालिकेचे निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. आज भाजपची काय परिस्थिती आहे प्रचार यंत्रणेमध्ये? भारतीय जनता पार्टीनं प्रचारामध्ये प्रचंड आघाडी घेतलेली आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासहित 20चे 20 उमेदवार घरोघरी जाऊन लोकांना विनंती करतायत की आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा. निश्चितच मागच्या गजानन सावकार सूर्यवंशीच्या काळामध्ये लोह्याचा विकास करण्याचा प्रयत्न त्यांनी बऱ्यापैकी केलेला आहे. जो पुढच्या काळामध्ये जो विकास राहिलेला आहे तो पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये 100% भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही निश्चितच करू. त्यामुळे नगराध्यक्ष पदासहित 20चे 20 उमेदवार निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या राष्ट्रवादीचं तुमच्यासमोर मोठं आव्हान आहे. या आव्हानाला कशी हात देणार आहे? खरं तर ते त्यांच्या पद्धतीनं करता येते आणि चिखलीकर लोकांना माहिती आहे की लबाड बोलण्याशिवाय चिखलीकर काहीच करू शकत नाही. ती इथल्या मतदारांना माहित आहे. त्यामुळे लोहा तालुक्यामधली जर परिस्थिती बघितली, शहरातली परिस्थिती बघितली तर लोह्यामध्ये 100% भारतीय जनता पार्टी आम्ही निवडून येतो. आम्ही कोणाचंच आव्हान या ठिकाणी समजत नाही. कंधारमध्ये बोलताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी असं सांगितले की नांदेडमध्ये भाजपची दयनीय अवस्था आहे आणि अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार मिळाले नाही. खरं तर त्यांनी त्यांच्या पक्षाचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये ताकदीनं लढत आहे आणि निश्चितच मी तुम्हाला सांगतो की लोहा आणि कंधारमध्ये भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार आहेत. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येणार आहेत याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे त्यांनी काहीतरी भारतीय जनता पार्टीवर टीका करणं याशिवाय चिखलीकरांचा दुसरा काहीच कार्यक्रम नाही. त्यामुळे भाजपवर टीका केल्याशिवाय मला प्रसिद्धी मिळत नाही. हे खरं तर त्यांनी याच्याशिवाय दुसरा त्यांच्याकडे अजेंडाच नाही. या ठिकाणी प्रचार यंत्रणेमध्ये वरिष्ठ नेते कोणी प्रचारासाठी येणार आहे? येणाऱ्या काही काळामध्ये आम्ही खरं तर वरिष्ठ नेते मंडळी येतील आणि लोहा शहरामध्ये निश्चितच एक लोहा शहर असेल किंवा कंधार असेल याही ठिकाणी आम्ही जिंकण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतो. काल प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी भाजप सोबत जे तुम्ही युती केली आहे शिवाजी शक्ती पार्टी आणि भाजप याचा तुम्हाला कशा पद्धतीने फायदा होईल? निश्चितच धोंडे सरांना मानणारा लोहा शहरामध्ये वर्ग आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टीला याचा निश्चितच फायदा होईल आणि त्यांच्या ताकदीमुळे काही ठिकाणी आम्हाला आमचे उमेदवार 100% निवडून येते याची आम्हाला खात्री आहे.